मुलांना सेवा हवी असते, पण आपल्या आयुष्यात आईने ढवळाढवळ करू नये असं वाटतं. ही त्यांच्या वयाची गरज आहे. त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. पण सेवा आणि सहकार्य ह्यातला फरक त्यांना नक्की शिकवा. त्यांची कामं त्यांनीच करावी लागतील. त्यांचा बेड लावणं, त्यांचे कपडे जागेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. कपड्यांना इस्त्री करत नसतील, चुरगळलेले कपडे घालून जात असतील तर तुम्ही धावून त्यांचे कपडे इस्त्री करून ठेवू नका. आपण कसे कपडे घातले पाहिजेत ही तरी जबाबदारी त्यांची त्यांना हँडल करू द्या. प्रेम द्या, प्रेमाने वागा, पण कामाचा हिशेब स्पष्ट करा. त्यांना प्रेमाने सांगा. त्यांना हे नक्की जाणवू द्या की मी तुमच्यासाठी प्रेम म्हणून करते आहे, नोकर म्हणून नाही. मला माझ्यासाठी थोडा वेळ हवा आहे. जर तुम्ही स्वतःची छोटी कामं स्वतः केली तर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला किंवा बाहेर फिरायला, आराम करायला, स्वतःसाठी जास्त वेळ मिळेल. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सारखं डोकावू नका. त्यांना थोडा स्पेस द्या. पण तुम्ही फक्त त्यांच्यासाठीच आहात, त्यांची सेवा करण्यासाठी आहात ही भावना त्यांच्या मनात वाढून देऊ नका. तुमचं नाही म्हणणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकं तुमचं हो म्हणणं. तर मैत्रिणींनो, ह्या संपूर्ण प्रवासात तुम्ही स्वतः खूप महत्त्वाच्या आहात. कधी कधी तुम्ही थकून जाल, कधी तुम्हाला रडू येईल आणि कधी कधी तुम्ही स्वतःला दोष द्याल. पण तुम्ही सुवर्णमयी आहात. लक्षात ठेवा, टीनेजर म्हणजे बदल आणि बदल नेहमी थोडासा गोंधळ घेऊन येतो. शांत रहा आणि प्रेमळ दृष्टीने त्यांच्याकडे बघा. ते मोठे होत आहेत. त्यांना तुमचा आधार हवा आहे, धाक नाही. ती कायम टीनेजर राहणार नाहीयेत. तुम्ही लहानपणापासून त्यांच्याशी जसं नातं बनवलंय ते पुढे मोठी झाल्यावर अजून मजबूत होणार आहे. आणि हा मधला काळ फक्त थोडासा चॅलेंजिंग आहे, तुमच्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण. मी वर सांगितल्या त्या 6 गोष्टी लक्षात ठेवल्यात तर टीनेजर मुलांसोबतचा हा प्रवास नक्कीच सोपा होईल. तुमचा अनुभव कसा आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा धीर देईल असं मला वाटतं. माझं बोलणं उपयोगी वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अशा इतर मैत्रिणींनाही हा व्हिडिओ पाठवा ज्यांना या आधाराची गरज आहे. आणि हो, सुवर्णमयी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा.